तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहात उज्जैनमधील महादेवाचं दर्शन, काळभैरवाचं दर्शन आणि खूप सारी मंदिरं. या मित्रांनी दारू सोडण्यासाठी चढवायला आणलेली आहे. हॅलो. तर उज्जैनचा प्लॅन, महादेव जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत होत नाही, ही गोष्ट खरंच खरी आहे. कारण मी उज्जैनसाठी आहे ना 2 वर्ष गेले प्लॅन करत होती की आईला घेऊन जावं, मुलांना घेऊन जावं, असं फार होतं मनात. पण आयुष्यात एखादा फेज येतो त्यावेळेला वाटतं की जाऊ दे, सगळं सोडून द्यावं. मग त्यावेळेला असं थोडं डाऊन चालू असताना मोबाईल घेतला हातात आणि उज्जैनची तिकीट बुक केली. तेव्हा खूप सारं वेटिंग होतं आणि मला वाटलं नव्हतं की कन्फर्म होईल की नाही होईल, पण आता जायचं ठरवलंच आणि तिकीट बुक केलं. सुट्टीही टाकली नव्हती. मग जसा आठवड्यापूर्वीच केलं, जसं ज्या दिवशी तिकीट होती आणि ती कन्फर्मही झाली. मग चला, आता या प्लॅनमध्ये, या उज्जैनच्या प्लॅनमध्ये आम्ही घेतलेलं दर्शन, ओंकारेश्वरची टूर, म्हणजे ह्या 2 दिवसात आम्ही कसं काय मॅनेज केलं, सगळे देवदर्शन आणि खूप सुंदर दर्शन झाले हे आहेच. त्याबरोबर तिथे जाताना झालेला एक्सपेन्स तोही सांगेन आणि काही चुका आमच्याकडनं झाल्या त्या तुम्हाकडनं पुन्हा तुमच्याकडनं कधी होऊ नये यासाठी आम्ही आदल्या रात्री 9:20 वाजता अवंतिका एक्सप्रेस बोरिवलीहून पकडली आणि उज्जैनला 8 वाजता पोहोचलो. जर तुम्ही 1 दिवसाचा उज्जैन फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ट्रेन इज ओके, नाहीतर बसेस आहेत, स्लीपर बसेस, त्यांना 14 तास लागतात. सकाळी 10 ते 11 वाजता पोचतो आणि फ्लाईट जर केलं तर ती इंदोरपर्यंत असते. पुन्हा 2 तासाचा उज्जैनचा प्रवास असतो. मग एका दिवसासाठी प्लॅन करत असाल तर ट्रेन ही ऑलवेज ओके. आता स्टेशनपासून मंदिराकडे जाण्यासाठी आम्ही रिक्षा केली, पर सीट 50 रुपीज, आणि तोच आम्हाला हॉटेलही बुक करून देणार होता. कारण आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं नव्हतं, कारण अंदाज येत नव्हता की किती दूर आहे. मंदिरापासून आम्हाला जवळच हवं होतं, म्हणून आम्ही ऑफलाईनच जायचा प्लॅन केला आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला हॉटेल्स दाखवले. आता इथे हॉटेल्स आहेत ना, असे 2 मजलीच होते जे मंदिराजवळ होते ते. आता उज्जैन फिरण्यासाठी आम्ही रिक्षा बुक केली होती, तर ती यायला वेळ लागणार होता, म्हणून म्हटलं चला पायी आम्ही हा रामघाट फिरलो. आता हे शिप्रा नदीच्या काठचा हा रामघाट आहे. तर असं म्हटलं जातं की समुद्र मंथनाच्या वेळी अमृताचे काही थेंब उज्जैनमध्ये पडले आणि ह्या नदीला त्याचं महत्त्व प्राप्त झालं. आता इथे येणारे भाविक आधी इथे स्नान करतात आणि मग भगवान महाकालचे दर्शन घेतात. तर असं म्हटलं जातं श्रीरामाने लक्ष्मणाने इथे राजा दशरथ यांचं पिंडदानसुद्धा केलं होतं. तसेच या नदीकाठी ऋषी संदीपनी यांचा आश्रम होता आणि त्या आश्रमात श्रीकृष्ण, सुदामा आणि बलराम यांचं शिक्षणही झालं होतं. आत्ता आम्ही ठरवलेली रिक्षा आली. 700 रुपये सांगितले होते, त्यांच्याकडे काही लिस्ट होती, पण मी 600 रुपये केलं. आणि जर तुम्हाला अजून भाव कमी करता आला असेल तर करू शकता. आणि यामध्ये ना मी ऋणमुक्तेश्वर महादेवाचं मंदिर ॲड केलं, त्यांच्या लिस्टमध्ये नव्हतं. हे ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर शिप्रा नदीच्या काठी वसलेलं आहे. आता या मंदिरात ना कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी पिवळी पूजा केली जाते, म्हणजेच ऋणमुक्तीची पूजा केली जाते. या पूजेमध्ये हे पिवळ्या कलरचं गाठोडं शिवलिंगवरती अर्पण केलं जातं. हे अराऊंड 250 रुपीजला मिळतं. यामध्ये ना पिवळी चण्याची डाळ, हळदीच्या गाठी, पिवळी फुलं आणि गूळ असं शिवलिंगवरती अर्पण केलं जातं. तर असं म्हटलं जातं की राजा हरिश्चंद्राने वडाच्या वृक्षाखाली तपस्या करून ऋणाची मुक्ती केली होती. तेव्हा भगवान शिव यांनी वरदान दिलं होतं की इथे जो भक्त येऊन पूजा करेल, मनोभावे पूजा करेल, त्याची सर्व कर्जातून मुक्ती होईल. आम्ही सुद्धा इथे आलोच आहोत, तर पूजा करून घेतली. आणि इकडचं वातावरण एवढं सुंदर होतं ना, नदीकाठी वसलेलं मंदिर, मन अगदी प्रसन्न झालं. आता हे मंदिर ना सकाळी 8 वाजता उघडतं आणि संध्याकाळी 9 वाजेपर्यंत चालू असतं. मन गणेश है। भगवान राम जब वनवास में गए थे, मन को स्थिर रखने के लिए स्थिर मन गणेश की स्थापना करी थी। मन इधर उधर भटके ना, स्थिर रहेगी. असं म्हटलं जातं की प्रभू श्रीराम जेव्हा माता सीता आणि लक्ष्मण यांच्यासोबत उज्जैनला आले होते तेव्हा त्यांचे मन स्थिर नव्हते. तेव्हा माता सीताने या ठिकाणी गणेशाची स्थापना करून पूजा केली, त्यामुळे श्रीरामाचे मन स्थिर झाले.
तर या मंदिरात ना मोदक दुर्वा अर्पण न करता इथे गुळाची ढेप ही नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते आणि हे मंदिर सकाळी 6 ते रात्री 9-9:30 पर्यंत ओपन असते. असं म्हटलं जातं की इथे माता सतीचे ओठ पडले होते म्हणून हे शक्तिपीठ मानलं जातं. तसेच कवी कालिदासाची आराध्य देवी म्हणून हिला ओळखलं जातं. हे मंदिर तंत्रविद्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे आणि दसऱ्याला लिंबू म्हणून प्रसाद वाटला जातो. मंदिरातील देवीचं रूप आणि हा सिंह खूपच सुंदर होतं आणि इथे हे साधू बसले होते, म्हणजेच आघोरी बसले होते. मग आम्ही आलो काळभैरव मंदिरात. आता इथे दर्शन घ्यायचं असेल तर VIP पास पर पर्सन 500 रुपीजचा आहे. सॅटर्डे संडे VIP पास नसतो, तर लाईन लावूनच दर्शन घ्यावं लागतं. आता मी सकाळी पोचलो होतो, म्हटलं दिसताना लाईन थोडी वाटली, पण आम्हाला 1-1.5 तास गेला लाईनमध्ये. या मित्रांनी दारू सोडण्यासाठी चढवायला आणलेली आहे. आता इथे प्रसाद म्हणून दारू अर्पण केली जाते. असं म्हटलं जातं की आपलं व्यसन ह्याच्या चरणी अर्पण केलं की आपलं व्यसन सुटून जातं, किंवा सोडायचं असेल तर ह्याच्या चरणी अर्पण करून मोकळं व्हावं. आता या काळभैरवाचं रूप उग्र असलं तरी संरक्षक वाटत होतं. आता इथे दर्शन घेतल्यानंतर लक्ष गेलं ते काळभैरवाच्या पगडीवरती. अजूनही दर कुंभमेळ्याला शिंदे कुटुंबियांकडून ही मराठी पगडी काळभैरवाकडे येते. ती तो परिधान करतो आणि त्यानंतरच सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात होते. उज्जैनचा उग्रदेव, त्या भूमीचा रक्षक आणि त्याच्या मस्तकावर शिवरायांचा मराठा मावळ्यांची ही पगडी फार शोभून दिसत होती. आता आम्ही आलो मंगलनाथ मंदिरात. मत्स्य पुराणानुसार हे मंगल ग्रहाचे जन्मस्थान आहे. इथे मंगलदोष निवारण पूजा केली जाते. आता हे मंदिर ना कर्करेखाच्या सटीक बिंदूवर आहे, म्हणजेच पृथ्वीच्या नाभिस्थानावर स्थित आहे. आता इथे ना ज्याच्या कुंडलीत मंगल दोष आहे ते इथे येऊन भात पूजा करतात, म्हणजेच शिजवलेला भात प्रसाद म्हणून अर्पण करून अनुष्ठान करून मंगल ग्रह शांत केला जातो. आता या मंदिराची वेळ सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत असते आणि मंगळ शांतीची पूजा करायची असेल तर मंगळवारी केलेली चांगली. उज्जैनमधील प्रत्येक मंदिरात ना मोबाईल अलाउड आहे, कारण मोबाईल आता मस्ट आहे, कारण लोक लाईनीत गर्दीत असतात, तर कॉन्टॅक्टसाठी मोबाईल सगळ्यांना अलाउड केला आहे. त्यामुळे मला इथल्या प्रत्येक देवाचं किंवा मंदिराचं शूट करता आलं. त्यामुळे का होईना की ही एक मेमरी माझ्या मोबाईलमध्ये, माझ्या चॅनलमध्ये आता कैद होऊन राहील. इथे सुंदर सुंदर आतही देवीचे मंदिर होते आणि नंतर आम्ही आलो संदीपनी आश्रमात. हा आश्रम संदीपनी ऋषींचा आश्रम. इथे श्रीकृष्ण, सुदामा आणि बलराम यांचं शिक्षण पूर्ण झालं. आता इथे ना ह्या पेंटिंग आणि कलाकृतीमध्ये बलराम, श्रीकृष्ण आणि ऋषींच्या आश्रमातील त्यांचे किस्से असे पेंटिंग केले होते. अगदी सुंदर आणि सुरेख होतं. तसंच या आवारात त्यांचं मंदिर आहे श्रीकृष्णाचं आणि तलावसुद्धा आहे. आम्हाला आमच्या रिक्षावाल्याने हॉटेलवरती पोचवलं. थोडंसं फ्रेश झाल्यावरती आम्ही निघालो महादेवाचं दर्शन घ्यायला. मंदिराला 4 गेट आहेत. आम्ही गेट नंबर 4मधून आत आलो. थोडंसं कन्फ्यूज व्हायला झालं की सुरक्षा रक्षकांना विचारलं की ते सांगतात. जेव्हा पूजेचं सामान घेताना आम्हाला कळलं की लाईन गर्दी कमी आहे, 40 मिनिटात दर्शन होईल. पण मी म्हटलं की जाऊ दे, आपण VIP पास काढूया, कारण 250 हे फार नाही जास्त आहेत, तेवढंच मंदिराला दान केल्यासारखं होईल. आणि आम्ही VIPने आत दर्शनाला गेलो. इथे मला शूट करायला सुरक्षा रक्षक देत नव्हते, पण ह्या माणसाने पुढे येऊन जसं शूट करायला घेतलं तसं मीही सुरुवात केली. VIP दर्शनाला लाईन नसल्यामुळे आम्हाला छान 5 मिनटं उभं राहून महादेवाचं दर्शन घेता आलं. तिथे गाभाऱ्यात 10 मिनटं बसता आलं आणि सुंदर असं आमचं दर्शन झालं. आता मुळातच मी बुधवार गुरुवार असं प्लॅन केलं होतं, त्यामुळे आणि नंतर फ्रायडे सॅटर्डे संडे अशी सुट्टी होती, त्यामुळे आम्हाला इथे गर्दी मुळात कमी मिळाली. आपण काय करतो, आपल्या सोयीनुसार जेव्हा सुट्ट्या असतील तेव्हा मोस्टली प्लॅन करतो, पण का देवासाठी सोयीनुसार का जावं.
आता या मंदिराच्या कॉरिडॉरमध्येच 3 ते 4 अशी मंदिरं होती, शंकराचीच मंदिरं होती. जर तुमचं तिथे मुखदर्शन होतं तर तुम्ही इथे येऊन मस्तपैकी देवाला पाणी अर्पण करून, जल अर्पण करून पिंडीवरती छान असं दर्शन घेऊ शकता. त्या छोट्या मंदिरात ना गुरुजी असतात, ते तुमचं जल अर्पण करताना तुम्हाला छान असं श्लोक बोलतात आणि आपल्या मनोकामना देवापुढे मांडतात आणि तुम्हाला हवी ती दक्षिणा देऊ शकता, म्हणजे पिंडीवरती किंवा तिथे दान करू शकता. असं कुठलीही जबरदस्ती नाही की एवढे पैसे द्या किंवा असं करा. इथे सुंदर सुंदर देवाची मंदिरं होती आणि इथला नंदी, फायनली शंकराच्या मंदिरातला नंदी मला इथे भेटला आणि मीही माझ्या मनातली इच्छा इथे व्यक्त केली. आता हा कॉरिडॉर खूप फिरण्यासारखा आहे, बघण्यासारखा आहे. सुंदर सुंदर देवाची मूर्ती आणि त्यांची आसनं छान असं होतं आणि वातावरणही सुंदर असं बदललं होतं. काळे ढग आले होते, सुंदर असा पाऊस पडत होता. खूप मन प्रसन्न झालं. या कॉरिडॉरमध्ये लाईट शो होतो रात्रीचा. आम्ही नाही थांबलो पाहायला. इथे समोरच हरसिद्धी मातेचं मंदिर होतं, बरोबर मंदिराच्या समोर. आरतीसाठी तिथे गेलो, पण त्याच्या आधी आम्हाला देवीचं दर्शन घ्यायचं होतं. ते दर्शन घेतलं. आता हे देवीचं मंदिर 51 पीठापैकी एक आहे आणि इथे संध्याकाळची आरती ही पाहण्यासारखी असते. हे 51 फीट उंचीचं असं दीपस्तंभ असतो. इथे दीप लावले जातात आणि मग आरती केली जाते. खूप पाऊस होता तरीही लोक आरतीसाठी इथे भिजत थांबले होते आणि हे दीप एवढ्या पावसात सुद्धा छान पेटून देवीची आरती संपन्न झाली. हा होता उज्जैनमधला आमचा पहिला दिवस. चलो तर बाय, पुन्हा भेटू नव्याने.